चिंतामणी देवा गणपती शियाला करवावे भोजन तुझे पात्री देव म्हणे तू गया एवढी कैसी थोरी अभिमान भीतरी नागवलो वाढविळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले देव म्हणे तू गया एवढी कैसी थोरी अभिमान भीतरी नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि त्वरित मोरयासी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोडी अभिमान भीतरी नागवलो विहल गणाधीश दोईश सर्व गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चतुवार वाचा गमपंत आनंद या रागवाचा ब्रह्मानंद परमसुखदं केवल ज्ञान वृत्ति द्वद्वाचितं गगन सदृशं शब्दमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमर्मचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि महायोगी पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडलीकाय दत्तु मुनीन्द्रहे समागतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पाण्डुरङ्गा कथेचा विस्तार बाबाजी सत्पुरुषाचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो आइए
चिंतामणी देवा गणपती श्याना करवावे भोजन तुझे पात्री देव म्हणे तुम्ही या योगी कैसी थोरी अभिमान भितरी ना गवर या जवळ जवळ बसा या फिन तालुक्यातील बरोबरी गाव या गावामध्ये आज माघ महिन्यात गणेश चतुर्थी म्हणजे गणेश जयंतीच्या उत्सवानिमित्त या गावामध्ये कीर्तन सोहळ्याचं नियोजन करण्यात आले. दादा लक्ष द्यावं कोण आहे शिट्टी मारून देऊ नका फक्त मोकळा आवाज येऊ द्या रिप्लाय येऊ द्या. गणेश जे निमित्त या गावामध्ये कार्यक्रम करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झाले. खरं तर या गावामध्ये या भागामध्ये मी बरेच वेळा दरवर्षी येत असतो. डबल आवाज येतोय डबल येऊ देऊ नका. खरं तर तुमच्या गावामध्ये आज पहिल्यांदा आलो त्याचं कारण आमचे थोडा द्या जगदीश माऊली किंवा आमचे कल्पेश पाटील साहेब हे दोघांच्या प्रेमापोटी आज खरं तर मी इथपर्यंत पोहोचलोय. आणि येण्याची परिस्थिती नव्हती माझी, कारण मला सकाळीच कीर्तन होतं तिथं माझ्या गावात. ते कार्यक्रम करून मी तिथून आलोय असं आलोय की फक्त नाश्त्याला थांबलोय रस्त्यात. आणि ते पण आमचे जीवलग मित्र आमचे पैलवान ही तालमीतला माणूस आहे बरं का महाराज. 7-8 वर्ष तालमीत काढली. पैलवान आहे घरातला म्हणजे कृष्णच आहे, एकटाच माणूस आहे. सगळ्या बाजू मजबूत आहेत, घरची परिस्थिती चांगली आहे, सगळं पत्नी चांगली शिक्षण घेते, सगळ्या गोष्टी चांगल्या. वारकऱ्याची सेवा करणारी ही व्यक्ती आहे. गळ्यात माळ असावी असं काय नाही, वारकऱ्याची सेवा करणारी माणसं पाहिजे. आणि ही एवढं प्रेम जवळच असल्या कारणानं नातं जवळच असल्या कारणानं महाराज तुम्हाला मी टायमिंगला पोहोचवतो. 1 तास टायमिंगला अगोदर पोहोचवले. म्हटलं मला काय गाडी चालवायला जमणार नाही, एवढा मला कंटाळा येईल, म्हटलं आपल्याला जमणार नाही. म्हणून माझ्या बरोबर आले. खरं तर इथं आल्यानंतर एवढं सुंदर मंदिर राम मंदिर पाहिल्यानंतर ऐका या गावाकडं या मंदिराकडे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलं. तुमचा परिसर वेगळा आहे माय एक बोलू आहे का नाही, तुमचा परिसर वेगळा आहे माझा. ऐका तुमच्या परिसरातले लोक, तुमचं वातावरण वेगळं आहे. तुम्ही देवापासून अति लांब आहे. भाषा करते ना, आम्ही देवाच्या जवळची माणसं आहे. फार लांब नाही आम्हाला पंढरपूर, फार लांब नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जवळची माणसं आहे. आम्हाला रस्ता जवळचा आहे. एवढं लांब राहून सुद्धा एवढं सुंदर मंदिर बांधून या भागातली माणसं अगदी परमार्थ प्रेमाने करतात.
एक निष्ठेनं करतात, श्रद्धेनं करतात, देवाची सेवा करणारी तुमच्या भागातली माणसं आहेत. मी बऱ्याच वेळा येत असतो, तुमच्यातली माणसं आमच्या बरोबर दिंडीला सुद्धा येतात. खरोखर श्रद्धा आहे तुमची, आणि त्या कुठेतरी माणसाच्या जीवनामध्ये देवावरती श्रद्धा असेल म्हणजे तुमच्यामध्ये आहे, ते दिसून येते. डबल आवाज येतोय मला, व्यत्यय येतोय कसं ऐका. आज खरं तर या कल्पेश पाटील असतील, जगदीश माऊली असतील, यांच्यामुळं तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. आज योगायोग आहे, आज आनंदाचा दिवस आहे. आज कारण जे देवादिकांचं मूळ अधिष्ठान आहे, ऐका, जो देवादिकामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, ज्याची पहिल्यांदा पूजा केली जाते, अशा कळते ना, ज्याचा अधिकार देवांच्या, ऐका, देवांच्या वरती आहे. ऐका, ब्रह्मा विष्णू महेश हे जरी जगाचं पालन करणारे दैवत असलं, त्या जगाचा सांभाळ करणारे दैवत असलं, तरी सुद्धा त्यांना सुद्धा त्याचंच ऐकावं लागतं. अशा भगवान श्री गणेशाचा जन्म उत्सव आहे, आणि त्या निमित्ताने इथं आज मला कीर्तन करण्याची ही संधी प्राप्त झाली. खरोखर गायनाचार्य, मृदंगाचार्य खूप गोड आहेत आमचे, ज्यांचा आता शूटिंग चालू आहे. गायनाचार्य महाराजांचं विनोद महाराज, सॉरी आता ती काय झालंय, मी रोहा माऊली केलंय, गावाचं नाव टाकलंय. 5 वर्षापासून माझा नंबर आहे, मी गाणं ऐकतो त्यांचं. आवाज गोड आहे, आवाज गोड आहे. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. कारण गायक वक्ता असेल तर गायक, गाणारा सुद्धा गायक असावा. आवाज गोड आहे, खूप सुंदर चाल लावली सुरुवातीला सुद्धा, आणि देश राग होतात. मला कळतं त्यातलं थोडस, एवढं नाही. देश रागात अतिशय गोड गायन केलं. टाळकरी आमचे चौकदार, तुम्हा सर्वांना वंदन. अतिशय कळेल, पटेल, समजेल, उमजेल अशा पद्धतीत अतिशय गोड चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला थोडा आवाज द्या माऊली, थोडा. आज आपण अभंग घेतलेला आहे. विश्ववंदनीय संत शिरोमणी साधकाचे मायबाप, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रयत्नाची माळ, चैतन्याची चितकाळ असणारे संत तुकाराम महाराज. ज्याच्या घरात नाही घाण, पोटात नाही आण, गावात नाही मान, नेहमी चित्तात समाधान, ते होते तुकाराम महाराज. ज्याच्या घरात मोडकी घाट, फुटका माटगळ कताट, ज्यांनी घाटली वैकुंठाची वाट, ते होते तुकाराम महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तालुक्याचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु, इथून पुढे आपलं कीर्तन सुरू. असे असणारे पंचवेद निर्माते, वारकरी संप्रदायामध्ये कलस्थानी असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा प्रासंगिक प्रकरणातील हा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबरायचा प्रासंगिक प्रकरणातील 2च अभंग आहेत. गणपती विषयी 2च अभंग आहेत. एक पहिला अभंग आहे, नवीला गणपती माऊली शारदा, आता गुरुराया दंडवते. आणि दुसराही 2च अभंग गात्यात मला दिसली. हा दुसरा एक आहे, चिंतामणी देवा गणपती शियाना. आज प्रसंग त्याचा आहे, तर त्याचंच गुणगान गायलं पाहिजे. भाषा कळते ना, गणपतीचा आज दिवस आहे, त्याला मान आहे सगळ्याच्या अगोदर, त्याचंच गुणगान गायलं पाहिजे. त्याला सोडून मारुतीचं नाही चालणार, त्याचंच गायलं पाहिजे. ज्याची त्याला जागा, ऐका, ज्याचं त्याला स्थान कशाला दिले, ज्याचे त्याचं वर्णन केलंच पाहिजे. ज्या त्या दिवसाला, ज्या त्या देवाला किंमत दिली जाते. महाशिवरात्र असतं, भगवान शंकराचंच वर्णन केलं पाहिजे. उगाच मी एवढ्या लांब याचं 300 किलोमीटर हित म्हणायचं श्री गुरु सारिका आस्था पाठीरा, तसं नाही चाललंय. हेच बोललं पाहिजे. आज ऐका, या जगामध्ये गणरायाची पूजा पहिल्यांदा पैलवान केली जाते. अगदी लग्न असू द्या, घराची वास्तू शांती असू द्या, कोणतंही कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा प्रार्थना त्याला केली जाते. माऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ऐका, एवढ्या वव्या 18,000 वव्या आहेत माऊली ज्ञानेश्वरी मध्ये, माऊलींच्या ज्ञानेश्वरीत. तरी सुद्धा सुरुवातीला नमन गणपतीला आहे. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसभ्य आत्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदा स्वावधारी. पहिल्यांदा वंदन त्याला आहे. ऐका, पहिल्यांदा नमन त्याला आहे. का
हे शास्त्रानं मान्य केलंय. ऐका, देवाधिकांनी मान्य केलंय. पहिल्यांदा मान पूजेचा त्याला आहे. आणि या जगामध्ये लक्षात ठेवा, अनेक देव देवता आहेत. या हिंदू धर्मात अनेक देव देवता आहेत. 36 कोटी देव असं म्हटलं जातं, म्हणजे 36 प्रकार. किती? 36 प्रकार. अनेक देव देवता आहेत पैलवान. काय देव असे आहेत की दुःख, ऐका, दुःख देण्याची ताकद आहे, दुःख देतात. ऐका, सुख देण्याची क्षमता नाही. काय देवात दुःख देण्याची क्षमता आहे, सुख देण्याची क्षमता नाही. दुःख देतो, सुख देऊ शकत नाही. काय देव सुख देतो पण दुःख घालवता येत नाही. भाषा कळते ना? दुःख देतो पण ऐका, सुख देतो, दुःख घालवता येत नाही. काय देवाला दुःख देता येतं, सुख देता येत नाही. भाषा कळते ना? परंतु एकच जगात असा देव आहे, तो दुःखही घालवतो आणि सुखही देतो. म्हणून त्याला म्हटलं जातं, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम काय देवामध्ये दुःख देण्याची क्षमता आहे, सुख देण्याची क्षमता नाही. फक्त दुःख देण्याची क्षमता आहे, सुख सुद्धा देऊ शकत नाही. ते मानलेला देव आहे. शेंदारी हेंदारी दैवते कोण फुली मुते खेळते, आपुल्या पोटाची राळते. मागतीशी ते अवधान मानलेला देव. भाषा कळते ना? आपण ज्याला देव मानतो ना, तो देव आपल्याला दुःख देतो, तो आपल्याला मागतो. भाषा कळते ना? या तो फक्त मागतो. या जगात फक्त एकच असा देव आहे, तो दुःखही घालवतो, ऐका, आणि सुखही देतो. त्याच्यासारखा देव या जगाच्या पाठीवर दुसरा नाही. आणि तोच देव विटेवर उभा आहे. सुख रूपायसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा, माझ्या पांडुरंगा. त्याच्याशिवाय सुखरूप कोण नाही. तो सुखरूप सुख देणार आहे. म्हणून सुखा लागी घरीची तळमळ तरी तू पंढरीशी जाय. ऐका, मग पंढरीशी जा. सुख सुख देणारा तो आहे, दुःख घालवणारा तो आहे. मग पंढरीशी जा म्हणतात, पंढरीशी जा म्हणतात. मग तो कोण आहे? तोच गणपती आहे. भाषा कळते का आता? तोच कोण आहे? तोच गणपती आहे. तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझा नोहे. देव कळला पाहिजे. काय कळला पाहिजे? देव कळला पाहिजे. देव जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दुःख जात नाही आणि सुखाची प्राप्ती होत. या जगात करता करविता तोच आहे. ऐका, विघ्न हरता तोच आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्न हरता तोच आहे. ऐका, फक्त गणपती आहे. तो सुखही देतो आणि दुःखही घालवतो. कसं सांगतो? एक राजा होता. राजा आणि राजा पाखराची राखण करायला जातो घोड्यावरती बसून. कसं जातो? घोड्यावरती बसून. तुम्ही कशात रानात जाताना शेतात कशाची राखण करता? आता डोराची. डोर म्हणता ना तुम्ही? हा, डोर. मग आमचे जगदीश माऊली मला म्हणते, मला डोराची राखण आमची जरा शेती बघायला या म्हणलं. येतो जरा म्हणलं, पण बघूया, पण जरा उशीर झाला तर नाही बघायला भेटायची पाहायला. डोराची राखण. ऐका, का बर? कुठेतरी आपल्या पिकाची नासाडी ते करतात. तुमच्याकडे जंगल जास्त आहे, जंगल, झाडी भरपूर. आमच्याकडे बगल तिकडे दगडच दिसणार. कुठं काय दिसणार? फक्त दगड दिसणार. जंगल, झाडी बिडी काही दिसणार नाही. सातारा पासून पुढे आमच्या तालुक्यात आला ना, मान तालुक्यात फक्त माळ दिसणार, मोकळं पटांगण. इकडे दाट आहे, जंगल आहे, दहाडी आहे. त्यामुळे इथं अनेक प्राणी असतील, काय असतील. त्यामुळे तुम्हाला राखण करायला जावं लागतं पिकाची. बरोबर? पिकाची राखण नाही केली तर वर्षभर काय खायचं? ऐका, मग एक राजा जातो शेतात पाखराची राखण करायला. आमच्याकडे ज्वारी बाजरी असते. त्या ज्वारीला वरती कणिशेत धान्य येतं, माहितीये तुम्हाला? ऐका, मग राजा जातो पाखराची राखण करायला घोड्यावर बसून. राजा श्रीमंत होता. राजाने विचार केला, खाडा आपण गोपनीत ठेवायचा. गोपन होती पहिली. गोपन असे, तुम्हाला माहिती आहे ना गोपन? अशा गोपनीत दगड टाकायचा आणि गरगर गरगर फिरवून ती गोपन सोडायची. राजाने विचार केला, खाडा ठेवायचा नाही. राजाने सोन्याचा खाडा गोपनीत ठेवला. काय ठेवला? सोन्याचा खाडा गोपनीत ठेवला. आणि गरगर गरगर गोपन फिरवणी जी सोडली, तसं शेताच्या पलीकडे एक माणूस जीव द्यायला चालला होता.
रस्त्याने चालत चालला, जीव देणे करत, जळता जळना एवढी त्याची गरिबी होती. कळलं का तुम्हाला? जळता जळना एवढी त्याची गरिबी, ती जीव द्यायला चाललेलं. राजा पाखराची राखण कराय, गोपनी दगड टाकला, गरगर गरगर फिरवली, दगड जसा सोडला तसा जीव द्यायला जो चालला होता त्याच्या पाठीत धाप दिशी पडला. पाखवाजानं कसं ठाप टाकलं ऐक, तसा धाप दिशी पडला. मला सांगा, दगड पाठीत लागल्यावर त्याला दुःख झालं का सुख झालं? मला दुःख झालं का सुख? दगड लागल्यावर सुख झालं? अभिनयकारी माऊली, अहो दगड लागल्यानंतर दुःख झालं. जोरात ओरडला, ए कोण आलं? जोरात ओरडला, माघारी वळून बघितलं, पाठी वळून जोरात लागलं, खाली बसला, वळून बघितलं, खाडा केवढा. खाड्याकडे पाहिल्यानंतर खाडा कशाचा होता? सोन्याचा होता. सोन्याचा खाडा पाहिला की त्याला आनंद झाला. मला सांगा, सुख झालं. बरोबर. तसाच तो उठला, म्हणला, कोण आहे रे तिकडं पालीकडं? अजून 4 हाण. काय हात? अजून 2-4 हाण. का फायदा आहे ना त्यात. दुःखही गेलं आणि सुखही झालं. तसा तो आहे, दुःखही घालवतो आणि सुखही देतो, त्याचं नाव गणपती विठाला. आज गणेशाचा जन्म उत्सव आहे. या मृत्यू लोकांमध्ये देव अवतार घेतो. पहिलवान देवाला आणावं लागतं. काय करावं लागतं? देवाला आणावं लागतं. संत येतात आणि जीवाला यावं लागतं. भाषा कळते? जीवाला यावं लागतं, राहावं लागतं. वेळ संपली की निघून यावं लागतंय, राहावं लागतंय. वेळ संपली की जावं लागतंय. म्हणून प्रमाण आहे, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. जीवाला यावं लागतं. आगा कर्मेचे उरावे ते सुख दुःखी फळ तया ते भोगा यावा वया यावे जीव एका. यावे अंडरलाईन करा. तया ते भोगा वया यावे जीव एका. यावेला अंडरलाईन करा. म्हणजे केले कर्म झाले ते भोगाले. केले कर्म झाले ते भोगाले. कर्माचं फळ भोगायचं आणि मरायचं. का? कर्माचं फळ भोगावं लागतं. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ दे तुरे शिव. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ दे तुरे. कर्माचं फळ भोगावं लागतं. जीवाला कर्माचं फळ भोगण्याकरता यावं लागतं. आणि संत येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले देवची असं भावे वरदाया. संताला यावं लागलं का? उदरया जन जन जीवा. उदरया जन. संत आले, तुम्हा मला
यावं लागलं आणि देवाला आणावं लागतं. काय करावं लागतं? आणावं लागतं. गणपतीला आणतो का नाही आपण? आणतो का नाही? वर्षात गणपतीला आणता का नाही? घरात बसवता का नाही? देवाला आणावं लागतं. ऐका, देवाला भक्तीनं, भावानं, प्रेमानं हाक मारावी लागते, त्यावेळी तो येतो. ऐका, आणीला ही रूपाबळी आणि करुणी खळी हरिदासी. देवाला आणावं लागतं. त्याला साधू संतांनी निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा निर्गुण निराकार तत्व आहे, परंतु ते सगुण साकार झालं. त्याचं कारण भक्ता राखी दुर्जनासी परित्राणाय विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामि. धर्माची स्थापना करणं, साधूचं रक्षण करणं, ऐका, आणि दुष्टांचा संहार करणं हे देवाचं काम आहे. देव अनेक रूपात येतो. अनंत 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 रूपी अनंत वेशे बापरक देवी. आठवलं की प्रमाण उचला. हे कसं होतंय, महाराजांना उक्त घेतल्यागत झालंय का? बापरक देवीवर पुन्हा बांधली कैसी. अनंत रूपात, अनंत रूपात तो आलाय. अनेक पद्धतीत अनेक अवतार त्याचे झाले. संतांनी त्याला ओळखलं, पाहिला, त्याला आणला. ऐका, त्याला बोलवलं, त्याला आणावं लागतं. या जगामध्ये देवाचे अनेक अवतार आहेत. मत्स्य, कश्यप, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम 8वा, कृष्ण 9वा, बौद्ध आणि 10वा कलंकी. अनेक अवतार आहेत. कधी मासा झाला, कधी कासव झाला, कधी डुकर झाला, कधी वामन झाला, कधी नरसिंह झाला, कधी राम झाला, कधी कृष्ण झाला, कधी विठ्ठल झाला. ऐका, अनेक अवतार त्याने घेतले. अनेक अवतार घेतले त्याचं कारण आहे फक्त भक्ताचं रक्षण. भक्ताचं रक्षण करण्याकरता तो अवतरित होत असतो. या जगामध्ये संतांना जाणीव होती, संतांना जाणीव होती की आपलं देव रक्षण करण्याकरता आपल्या नेहमी पाठी आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळे आणि आली या आगाध निवार. संतांना जाणीव होती म्हणून संतांनी त्याचं भजन कधी सोडलं नाही. त्याचं प्रेमानं रात्रंदिवस भजन करत राहिले. ऐका, परिस्थिती वाईट झाली तरी सुद्धा कोणताही विचार न करता पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी. संतांच्या स्वप्नात सुद्धा आहे आणि मनात सुद्धा आहे. कसं आहे? स्वप्नात आहे आणि मनात आहे. आणि बायको मेली तरी म्हणतात बरे झाले देवा. का बर? मी म्हणेन का तसं? बरे झाले देवा मी म्हणेन का? म्हणणार नाही. माझ्या स्वप्नात पण नाही आणि मनात पण नाही. असं कळते. स्वप्नात आलाय का तुमच्या? आलाय? नाही आला ना. कोणाच्या स्वप्नात देव आलाय? अजून नाही आला. 20-15 वर्ष झालं कीर्तन करतोय, अजून तर नाही स्वप्नात आला. संतांच्या स्वप्नात सुद्धा आहे आणि मनात सुद्धा आहे. भक्ती ही सोपी गोष्ट नाही महाराज. देव भक्ता करता येतो. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्ती ही सोपी गोष्ट नाही. संतांनी त्याला ओळखलं होतं, त्याला पाहिला होता. अनेक अवतारात जगद्गुरु तुकोबराय देवाबरोबर होते आणि देवाला पाहिल्यानंतर वर्णन करत होते. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला पाहिला
जसा पाहिला तसं वर्णन आहे ऐका. जसा प्रसंग आले जीवनात तसं वर्णन केलेलं आहे साधू संतांनी. त्याला ओळखला होता ऐका. तो कसा आहे तर सांगता येत नाही ऐका. त्याचं वर्णन करता येत नाही. कारण रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, घर नाही, दार नाही, शेती नाही, वाडी नाही, बायको नाही, पोर नाही, ती काय काय नाही. कळलं का तुम्हाला? काय सुद्धा नाही. असा असणारा निर्गुण तत्व असणारा ऐका सगुण साकार झाला. कशा करता? फक्त भक्ता करता. संतांनी ओळखला आणि त्याचं भजन केलं. आणि तुम्हा आम्हाला सांगितलं या जगामध्ये तुमची आमची सोडवणूक करणारा फक्त तू आहे. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. या जगात सोडवणूक करणारा तो विटेवर आहे. अरे तोच गणपती आहे, तोच राम आहे. म्हणून ओरडून सांगितलं लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. हाका मारून सांगितलं चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवाला गाभारू, जीवाच्या जीवाला गाभारू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जन्म नाही रे आनिक, जन्म नाही रे आनिक, जन्म नाही रे आनिक, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाला जीवाला गाभारू, जीवाला जीवाला ऐका. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवाला गाभारू. तुमची आमची सोडवणूक करणारा, तुमचा आमचा विघ्न हरता, सुख करता आणि दुःख हरता विटेवर आहे. तोच आला इथं तुमच्या गावात, तोच इथंही आहे, तो तिथंही तोच आहे, वेगळा नाही. तो तुमच्या मंदिरात पण आहे. फक्त आपली भावना सरळ पाहिजे, आपली श्रद्धा पाहिजे, आपली निष्ठा पाहिजे. आपण वार आला की देव बदलतो. सोमवार आला की महादेवाच्या मंदिरात जातो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सदा सोमवारी देव तुझ्या दारी आला भक्त देवा, संकट निवारी. महादेवाच्या वादार कधी? सोमवारी. मंगळवार आला की, मंगळवार आले का? मंगळवार आला की देवी अनादि निर्गुण प्रगटली भवानी. बुधवार आला की वेगळा, गुरुवार आला की वेगळा, बुधवार आला की विठ्ठल, गुरुवार आला की दत्त. ऐका. आणि शुक्रवार आला की जय संतोषी माता, शनिवार आला की शरण शरण हनुमंत. ऐका. आणि रविवार आला की खंडोबा. देव बदलतोय आपण, जय मल्हार. देव बदलतोय, आपल्याला देवच कळला नाही, संतांना देव कळत होता. एकच धरला चित्ती,
अवघा रुक्माईचा पती एकाला धरलं, ऐका, एकाला धरा, एकच आहे तो, एकावर सरता ठेवा, अनेक रूपात तो येतो, तो तुम्हा आम्हाला आनंद देण्याकरता येतो. तो कळला पाहिजे. तो जर कळत नाही तर आपली भक्ती फलद्रुप्त होत नाही, आपल्याला त्याचं फळ मिळू शकत नाही. आपली त्याच्यावर निष्ठा पाहिजे. आपली निष्ठा निष्ठे काय काय तिघ जण 3 झाडाखाली बसलो. एक बसलेला पिंपळाच्या झाडाखाली, एक बसलेला बदामाच्या झाडाखाली आणि एक बसलेला चिंचेच्या झाडाखाली. 3 जण गेलं आणि देवाने कृपा करावी म्हणून त्याचं भजन करत बसलं. नारद मुनी तिथून चाललो. नारद मुनी विचारलं, बदामाच्या झाडाखाली बसला, त्यानं विचारलं, अहो आम्ही देवासाठी बसलोय, आम्हाला देव कधी भेटल? नारद मुनी म्हटले, तिकडे चाललोय, देवाकडे विचारून येतो. कुठं? देवाला विचारून येतो. माघारी आले. 15 दिवसांनी आले. बदामाच्या झाडाखाली जो भजन करत बसलाला त्यानं विचारलं, काय म्हटले देव? काय नाही. देव म्हटले, या बदामाच्या झाडाला जेवढी पान आहेत तेवढे तुम्हाला जन्म घ्यावे लागतील, त्यावेळी मी भेटन. किती? बदामाच्या झाडाला पानं थोडे येते, तेवढे तुम्हाला जन्म घ्यावे लागतील, त्यावेळी तुम्हाला भेटन. त्यानं आपलं गाभाळ उचललं, काय नेलेलं ते सगळं बिस्तरा उचलला आणि चहा पिऊन म्हणला, जाऊ आपलं घरी निघून गेला. घरी निघून पिंपळाच्या झाडाखाली बसलाला. त्यानं विचारलं, काय म्हणले देव? काय नाही, जेवढी पिंपळाच्या झाडाला पान आहेत तेवढे जन्म घ्यावे लागतील, त्यावेळी भेटन. ती म्हणला, उगाच बायकोपासून 3 महिने लांब राहील. त्यानं बी आपलं घर गाठलं. चिंचेच्या झाडाखाली जो बसला त्यानं विचारलं, काय म्हणले देव? काय नाही, चिंचेच्या झाडाला जेवढी पान आहेत तेवढे जन्म घ्यावे लागतील. त्याला आनंद झाला, नाचायला लागला. काय करायला लागला? नारद मुनी म्हणले, नाचता? अहो चिंचेच्या झाडाला जेवढी पान आहेत तेवढे जन्म घ्यायचे आणि तुम्ही नाचताय? एवढे जन्म मी घ्यायला तयार आहे. ऐका, एवढे जन्म घेतल्यानंतर तर मला भेटणार आहे ना, तो याला निष्ठा म्हणतात. कशी निष्ठा? ही निष्ठा आहे. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी रडव. देह गेला तरी चालेल. ऐका, असे प्रसंग साधू संतांच्या जीवनात अनेक घडले हो. जगद्गुरु तुकोबरायची परिस्थिती बिकट झाली महाराज. देवाच्या दारात गेल्यानंतर देव खाली मान घालायची. 8 पिढ्याची परंपरा. जगद्गुरु तुकोबराय समोर देव खाली मान घाले, काहीतरी मागावं. तुकोबराय म्हणायचं, माझ्या वडिलाची मीराशी गा देवा, माझ्या वडिलाची मीराशी गा देवा. तुम्ही बसा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवासी जसा प्रसंग येईल असे अभंग आहे. भाषा कळते ना? जसा जीवनामध्ये प्रसंग येईल तसे अभंग आहे. देवाने सांगावं मागा, तुकोबराय म्हणायचं, नको देवा, ए देवा माझी परिस्थिती कशी असू दे देवा. 8 पिढ्यांची परंपरा आहे. माझ्या वडिलांची परंपरा मी जाणतो. काय करतो? काही मागणे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत असे. रीत माहिती आहे आणि जाणतो सुद्धा. काय कायला रीत माहिती आहे पण जाणत नाही. कसं कळते? रीत माहिती असते पण जाणत. बाप भजन करी आणि पोरगा न देऊ मासे धरी. भाषा करते. पोरगा न देऊ
मासेधरी बाप भजन कर रीत माहितीये पण जाणत नाही, कायला रीती कळत नाही आणि जाणतही नाही. एक जण कीर्तन झाल्यावर समोर आला, माझ्या महाराज कीर्तन छान वाटलं, खूप गोड वाटलं, कुठलं गाव, अमुक अमुक, छान वाटलं. असं आपलं पोरगा होता, तरुण मुलगा होता, जवळ आला आणि बोलत बोलत त्यांना आपली लालगी पुडी खिशातनं काढली. कसली काढली? लालगी. त्याच्यावर काय लिहिलेलं? पैलवान गुट. म्हणलं काय लागा, आताच कीर्तन ऐकलं, माझं कौतुक करत पुढं आलाय, पाया पडतोय ना, आणखी असं काय काही करतोय, माडपातच तू पुडी काढतोय. निदान बाहेर तरी जा म्हणलं. हे काय खाण्याची पद्धत झाली का? असलं कशाला खातो म्हणलं. ट काढेल खा. कळलं का तुम्हाला? नाही कळलं, उशिरा कळतंय का? माझी भाषा कळलं ना का? ट काढेल का? अय, त्याला राग आला, म्हणला तुम्हाला का करायचंय? मी माझ्या बापाला देत नाही. काय म्हणला? तेवढ्यात बाप समोरून आला. बाप जवळ आला. बाप जवळ आल्यानंतर त्यानं ती पुडी खाली टाकली, त्याच्यावर पाय ठेवला. आता म्हणला बापाला घेत नाही, पाय ठेवतोय. अय महाराज म्हणला, मी त्यामुळं नाही पाय ठेवला. अय, या 2 टायमाची शिल्लक आहे. कळलं का? त्यानं जर बघितलं तर ते सुद्धा खाल्ल्याशिवाय रीती माझा माहिती नाही आणि जाणत नाही. ऐका, तो कोबरायना माहितीये, रीत ही माहितीये आणि जाणतात सुद्धा, परंपरा माहितीये. जीवनामध्ये हे प्रसंग जे घडले जीवनात, ते शब्द तुकोबरायच्या मनात ऐका मुखातून बाहेर पडले. जसे प्रसंग आले तसे ऐका. आजचा प्रसंग वेगळा आहे, आजच्या अभंगाचा प्रसंग वेगळा आहे. प्रत्येक प्रसंग वेगवेगळा आहे जीवनात. जशी वेळ येईल तसे अभंग आहेत, लक्षात ठेवा. वाईट परिस्थिती झाली म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ऐका, त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांना नजराणा पाठवला, माहिती आहे ना. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय सहज बोलले, आम्ही तेने सुखे मना विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही विठ्ठल म्हणा, आम्ही त्यातच सुखे आहे, आम्हाला नको. प्रसंग आहे. मला सांगा, जगद्गुरु तुकोबरायच्या नादानं एक शिवबा कासार म्हणून ऐका, लोहगावला कीर्तन तुकोबरायची व्हायची. शिवबा कासार म्हणून फक्त तुकोबरांना शिव्या द्यायचा, निंदा करायचा. शिवबा कासार गाव म्हटलं काय रे बाबा, तुकोबराय एवढी मोठी महात्मे, तू नाव ठेवतोय. शिवबा कासाराला सांगितलं, अरे एक वेळ कीर्तनला चल. एक वेळ कीर्तनला गेला आणि त्याच्या विचारात परिवर्तन झालं. काय झालं? विचारात परिवर्तन झालं. त्यावेळी त्यानं कीर्तनला जायला सुरुवात केली आणि बायको म्हणली, या तुक्याच्या नादानं माझा सुद्धा नवरा बिघडला. कोण म्हणते? शिवबा कासाराची बायको. याच्या नादानं माझा पण नवरा बिघडला, माझा पण नवरा संसार करत नाही. मग तुकोबराला एक दिवस घरी बोलवलं. ऐका, एक दिवस घरी बोलवलं, मुक्काम झाला आणि सकाळी गरम गरम उकळतं पाणी. ऐका, एवढं उकळतं पाणी होतं, दगडावर ओतलं तर दगड फुटलं, असलं पाणी होतं. जगद्गुरु तुकोबरायच्या अंगावर ओतलं. कुणी? त्या बाईने. त्यावेळी तुकोबरायच्या जीवनात प्रसंग आला आणि देवाचा धावा केला. जर माझी काया लागला बनवा, जर माझी काया लागला बनवा, जर माझी शिवबा कासार भजन करत होते का? ऐका, शिवबा कासार भजनच करत होते, पण बायकोला राग आला, उकळतं पाणी अंगावरती टाकलं. ऐका, महात्म्याची जीवनात कधी निंदा करू नये. महात्म्याला त्रास दिलेला देवाला सहन होत नाही. भाषा कळते ना. एक वेळ देवाला शिव्या द्या बिंदास, मी सांगतो म्हणून द्या, मी सांगतो म्हणून द्या. तुम्ही बिंदास देवाला शिव्या द्या, पण देव ओळखून द्या. देवाला शिव्या द्या, कुठल्या पण देऊ नका. जो मोक्ष देतो त्याला द्या. भर सभेत शिशुपालाला शिव्या दिल्या तरी मोक्ष आहे.
संताला शिवी जर दिली, संताचा अपमान केला, हरिदासाची कदान घडावी निंदा, तेने रोष पावे भगवंत. संत निंदा ज्याचे घरी, नव्हे घडते यमपुरी, त्याच्या पापा नाही जोडा, आणि संख्य जना होय पिढा, त्याच्या घरात पिढा येते. ऐ संताचा अपमान सहन होत नाही. ज्या बाईनं पाणी उकळत टाकलं, तिच्या अंगाला कोड झाला, कोड. ऐ वेदना सहन होत नव्हत्या. आता काय करायचं? डॉक्टरकडे गेली, दवाखान्यात गेली, आजार बरा होत नाही. काय करावं, काय करावं? रामेश्वर भट्टांनी सांगितलं, तू मोठ्या महात्म्याचा अपमान केला, तुला कळले नाही, तू कोबर आहे. आम्हाला चांगले कळले, आम्हाला चांगले कळले, आम्ही आरती सुद्धा केली. दुखीता तुला तुझा आजार असा बरा होणार नाही. आता पुन्हा बोलव घरी, पुन्हा आंघोळ घाल, ऐका. आणि ज्या जागेवर पाणी पडेल ती माती तुझ्या अंगाला लाव, त्यावेळी पुढे जाईल, तुझा आजार बरा होईल. हे प्रसंग आहे जीवनात महाराज. तुकोबरायच्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग आहेत. तुकोबरायची कीर्ती सगळीकडे पसरले होते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, ऐका. साधू संतांची कीर्ती या जगात लगेच पसरत असते. ज्यावेळी तुकोबरायचं महत्व या जगाला कळलं, ऐका, त्यावेळी पुण्यामध्ये, चिंचवडमध्ये गणपतीची उपासना करणारे चिंतामणी देव राहत होते. कोण होते? चिंतामणी देव गणपतीचे उपासक होते. पण तुकोबरायची कीर्ती पसरली, त्यांच्या कानावर गेली होती. पण ते अभिमानी होते, ऐका. ते अभिमानी होते, त्यांना अहंकार होता. देवाला अहंकार आवडत नाही. अहंकाराने नाडाला तुका म्हणे वाया गेला. त्यांना वाटायचं मी श्रेष्ठ आहे, पकवाजाला वाटतं मी श्रेष्ठ आहे, कीर्तनकाराला वाटतं मी श्रेष्ठ आहे, गायकाला वाटतं मी श्रेष्ठ आहे, ऐकणारी म्हणते ती तुमचंच चालू द्या, आम्ही घरीच बरं आहे. भाषा कळते का? या जगात प्रत्येकाजवळ एक वेगळा गुण आहे. मला सांगा, ही माझा मित्र आहे, 7 वर्ष तालमीत होता, त्याच्या संग मी कुस्ती खेळून जमल का? ऐ पोत्यात हाडकं एक एक भरायला लागतील, जमल का? त्याच्या नादी लागून मला सांगा, पकवाजाच्या नादी लागून जमल का? मला एवढंच कळतं, मला फक्त ठोका टाकत जा. मला ठोका चुकला की कळतो, मला त्यातलं कळत, मला ह्यातलं चांगलं कळत. मी पकवाजाला म्हणत नाही कधी, अरे बाबा चुकतोय वाजवाय, चुकीचं वाजवू नको. तो म्हटलाय, जर एखादा म्हटलाय या तुम्ही वाजवा, तर मला येत नाही ना. गायकाला मी म्हणत नाही तू गायक आहे, चुकतोय जरा, काय नाही तुझं असल तसं, ऐका. आम्हाला काय एकच दिवस तुम्ही मान देणार आहे, आजच तुम्ही हार घालणार आहे. हो, नवरदेवाला एकच दिवस मान असतो, कळलं असेल तुम्हाला, एकच दिवस. पुन्हा कोणत्याला? आम्हाला काय, ऐका, अभिमान कधी होऊ द्यायचा नाही. भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना देवाच्या दारात गेला ना, एक तत्व लक्षात ठेवायचं, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी सागरिता रवा, मुंगी सागरिता रवा, लहानपण देगा जयांगी देवाला लहान
मोठं पण नाही आवडत देवाला, सांगू का? म्हणून या जगात कोणी कोणाला कमी नाही. चोपदारांची सुद्धा गरज आहे. चोपदार आहेत म्हणून कीर्तनला शोभा आहे. टाळ्या वाजवा चोपदारासाठी. चोपदार आहेत म्हणून, टाळकरी आहेत म्हणून, वाजवणार आहेत म्हणून, विणकरी आहेत म्हणून, गायक आहेत म्हणून ह्याला शोभा आहे. कारण सगळ्या गोष्टी लागतात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव भ्रमराचा म्हणून प्रत्येकाची गरज आहे. कोणाला लहान समजायचं नसतं. अजून दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. अभिमान हो द्यायचा नाही. चौघ शिक्षक होते. चौघ. इथं नदी आहे ना तुमच्या जवळ? हा, नदीत नाव असते का नाही? 4 जण शिक्षक नावेत बसलं. नावाड्याला विचारलं किती पैसे घ्यायचे त्या काठावर इकडे यायला? नावाडी 30 वर्षाचा पोरगा होता. तो म्हणला 1 जणाचं 10 घे. माघारी यायचं, जायचं 10 आणि यायचं 10. 1 जणाचं किती झालं? 20 रुपये. चौघाचं किती झालं? 80 रुपये. 4 शिक्षक नावेत बसलं पहिलवान. 4 जण. हे 30 वर्षाचा मुलगा होता. 100-200 फूट ऐका अशी पाण्यात नाव गेली. नाव गेल्यानंतर तो नावाडी काय म्हणतात त्याला? तसं पाणी हापसायचं त्याच वला वला वल वल का वाला 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 वल 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 म्हणा. वल म्हणा तर ओला म्हणा. गाडी म्हणू नका ओला बस. वल वल असं पाणी हापसायचं. एक जण मला पुढचा म्हणला भाता. अरे म्हणलं पिटीला असतो. वल वल असं पाणी मारायचं माग. मग ते शिक्षक बसले. आता हे निघ बसावं ना. त्याला सांगितलं अरे तू कधीपासून काम करतोय? काय नाही म्हटलं आजा पंजापासून करतो. आजोबा वारले, वडील आता म्हातारे झाले, वयस्कर आहेत, म्हणून आता मी काम करतोय. पोट भरतो आमचा व्यवसायाची. माणसानं आपलं तिकडे न्यायचं, पलीकडून इकडे आणायचं, इकडे तिकडे सोडायचं, आमचं कामच ते. आणि तो शाळेत गेला का नाही? की कोण होतो? शिक्षक. शाळेत नाही गेला. नाही म्हणला शाळा वेळा काय शिकलो नाही. अरे 50% तुझा जन्म वाया गेला. किती टक्के? 50% जन्म वाया गेला. दुसऱ्याला लगेच गुरमी आली जरा. दुसऱ्या शिक्षकाला त्यानं विचारलं तुला गणित येतं का? गणित. त्याचं आपलं काम चालू आहे. नाव हाकायचं. गणित येतं? नाही 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 मी शाळेतच गेलो नाही. मला कसलं गणित येतंय? मला नाही येतो. मी कशाला शिकलोय? तिसरा म्हणला अरे तुला गणित येत नाही, इंग्रजी तरी येतं का? तुम्ही म्हणला का माझं डोकं खाताय? मी शाळेतच गेलो नाही, इंग्रजी येतंय का, गणित येतंय का? त्याला राग आला. आणि तिची पाणी मारायचं ओलं असतं का? ओलं. तिथेनं पाण्यात टाकलं. राग राग मधोमध नाव गेली. आणि माघारी वळून गुरुजीला ओ गुरुजी अहो हे मोडून पडलं खाली. बोललं ते मोडलं खाली पडलं. आता काठ जवळच राहिलं. आता पलीकडे कसं जायचं? गुरुजी अडचण झाली हो. एक काम करा ना, आम्ही पोहत जातो, तुम्ही बी माझ्या मागे या. मी पोहत जातो, तुम्ही बी माझ्या मागे काठावर या. हायनं उडी मारली आणि कडेला गेला. अरे आम्हाला सोडून गेला. आम्हाला पोहता येत नाही. पोहता येत नाही. अरे तुमचा तर 100% जन्म वाया गेला. पोहता येत नाही. अरे पण आता कसं यायचं? कसं यायचं म्हणजे इंग्रजी येतं का? इंग्रजी. कळलं का तुम्हाला? या जगात कुणाला कमी समजायचं नाही. होय कीर्ती पसरली होती तुकोबरायची. आणि तुकोबराय गेले कुठं? चिंचवडला. आणि गणपतीची उपासना करणारे चिंतामणी देव गणपतीची पूजा करायला बसले. आणि मायनीनं हार आणला, गळ्यात गणपतीच्या घातला होता. त्यात एक फुल सुकलेलं कमी होतं. अरे माळीन काय फुकट देते का? देवाला सुकलेलं फुल देते. म्हणून त्यांना राग आला होता. आणि ती पूजा करत होते. तुकोबराय तिथे गेले. पूजा आटपल्यानंतर बाहेर आले. आणि तुकोबराय दिसल्यानंतर म्हणजे महाराज कधी आला? बराच वेळ झाला आलोय. तुम्ही त्या मायनीला उलट सुलट बोलत होता देवासमोर बसून. ते माझ्या लक्षात आलं. त्यांनी विचार केला तुकोबरायांचं कसं लक्षात आलं? मी तर मनात ओरडत होतो, मनात बोललो. मी तुकोबरायांना कसं कळलं? तुकोबरायांना कसं कळलं? ऐका हे प्रसंग जीवनातले. मग तिथे गेल्यानंतर ज्यावेळी गणपतीचा उत्सव होता त्यावेळी कार्यक्रमाला गणपतीच्या तुकोबराय गेल्यानंतर चिंतामणी देव
आणि गणपती जेवायला बसले. काय बसले? जेवायला बसले. त्यावेळी सांगितलं बाजूला एक पात्र अजून वाढा. का? आम्ही देव जेवल्याशिवाय आम्ही जेवत नाही. देव? अहो तुमचा जो तुम्ही ज्याची पूजा करता ना त्या गणपतीची, त्याला बोलवा ना, त्याला बोलवा. ऐका, असा आग्रह केला. अभंगाचं पहिलं चरण. चिंतामणी देवा गणपती म्हणतात. चिंतामणी देवा गणपती शियाना करवावे भोजन तुझे पात्र वाढून ठेवले आना. चिंतामणी देव म्हणले तुकोबर आहे, आम्ही अभिमानानंच आमची फजिती झाली, अहंकारानं आमची फजिती झाली. आमचा अधिकार तो नाही, कसला आम्हाला थोरपण देता. तुका म्हणे देवा एवढी कशी थोरी, अभिमान भितरी नाग बोलो. ऐका, तुकोबराला म्हणतात देवा महाराज आम्ही अभिमानानंच आमची फजिती झाली. देवा आम्ही काय देवाला बोलवणार? जसा प्रसंग घडलाय तसा हा अभंग आहे, हा प्रासंगिक अभंग आहे. ऐका, जसे प्रसंग येतील तसे शब्द बाहेर पडले तुकोबराच्या मुखात. एक जणाचं मूल मेलं, मूल, आणि ते मूल त्या बाईनं कीर्तनात आणून ठेवलं. ऐका, जर खरा देव तुमचा असेल ना तर हे माझं मूल जिवंत करा. तुकोबराने देवाला प्रार्थना केली. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीव चेतना आनावया. जसा प्रसंग येईल अशी अभंगाची रचना केली. लक्षात ठेवा. चिंतामणी देवाना अभिमान होता, गर्व झाला होता, पण तो गर्व तुकोबराच्या संगतीत गेल्यानंतर नाही झाला. अनेक वर्ष माणसं या जगामध्ये भजन करतात, कीर्तन करतात, भक्ती करत असतात, पण अहंकार जर होत असेल ना, अहंकाराने नाडाला आणि तुका म्हणे वाया गेला. अहंकार तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारव आहे देवाचं भजन अंतकरणातून करता आलं पाहिजे का? अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. आहे ओ गोडी बाबा, आहे
अंतकरणात भाव पाहिजे, भाव. कारण भाव आहे तिथंच देव आहे. भाव के वश में है भगवान, भाव नहीं तो मंदिरों में पत्थर है भगवान. ऐका, भाव हुआ तो पत्थरों में प्रकट हुए हनुमान, भाव के वश में है भगवान. काय नंतर मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला अंतकरणात भाव पाहिजे. राम मंदिर आहे ना तुमच्या इथं, ऐका, रामप्रभू आणि सीतामाईचं लग्न झालं. रामप्रभूंनी सीतामाईच्या गळ्यात हार घातला लग्नामध्ये. ऐका, हार घातला आणि सीतामाई प्रभूंच्या गळ्यामध्ये हार घालत असताना प्रभूची उंची होती जास्त. काय होती? आणि प्रभू वाकायला तयार. लक्ष्मणाने लांबून पाहिलं, आपला भाव सगळीकडे वाकल, सासरवाडीत मुळीच वाकणार. कोणी पाहिलंय लांबून? लक्ष्मण. पळत पळत गेले, रामप्रभूच्या पायावर डोकं ठेवलं आणि प्रभू वाकले. वाकल्याबरोबर लक्ष्मणाने हाक मारली, वहिनी हा हार घाला. प्रभू वाकले. का वाकलेत? आता हार घाला गळ्यात. मला सांगा, लक्ष्मणा भाव आहे म्हणून वाकले का अंतकरणातला भाव पाहून वाकले? अंतकरणातला भाव पाहिला, सका भाव आहे म्हणून वाकले नाही. अंतकरणातला भाव पाहिला. देवा करता अंतकरणात भाव लागतो. काय लागतो? अंतकरणात श्रद्धा लागते, प्रेम लागते, निष्ठा लागते. अंतकरणात भाव लागतो. भाव असेल ना, तुम्ही जंगलात जरी असला तरी तो तिथे येतो. ऐका, आणि घरात राहिला तरी येतो. फक्त अंतकरणात भाव पाहिजे. पंढरीला नाही गेला तरी चालतंय. ठाईचं मैसोल करा एक चित्त. राधा जंगलात आहे, अरे मीरा घरी आहे. राधेला भेटाय जंगलात गेलाय. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी, कुठेही राहा, त्याचं भजन करा, तो तिथं येतो. अंतकरणात शुद्ध भाव पाहिजे. लक्षात, अंतकरणात तो 4 भाग पडतात: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाची गोडी देव घेत नाही. मन सारखं सांगतं. कीर्तन कोणाचं आहे? अंकुश महाराज. कुठलं? सातारचं. कुठं त्याला कीर्तन येतं? गेल्या वर्षीच बोलवला होता, बस घरीच. मन सांगतंय. मन चंचल है, मन चोर है, मन के साथ मत मत चले, मन पलक पलक आओ. मन चंचल चपळ, चपळ. मन चोर है, मन चंचल है, मन के साथ मत मत चले, मन पलक पलक आओ. माझिया मना जरा थांबना, पाऊले तुझी माझिया खुणा, तुझे धावणे मना वेदना. माझिया मना तू शतकाल हो चालवी कल्पना. माझिया मना. मनाच्या नादी लागू नका, मन दुःख देत. मनाला उपदेश केला साधू संतांनी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी रातावया. हे काळ माग लागलाय, काळ जवळ आलाय. या जगामध्ये सोडवणारा तो आहे, त्याचं भजन करा.
त्याचं भजन केलं तर तो तुमच्या आमच्यावर कृपा करेल. ऐका, त्याच्यावर विश्वास, त्याच्यावर प्रेम करा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. शबरी, ऐका, जंगलात राहणाऱ्या शबरीला मातंग ऋषीने फक्त सांगितलं राम भेटायला येणार आहे. अय, राम भेटायला येणार आहे. शबरी रोज जंगलात जायची, रोज फुलं तोडून आणायची, बागेत गेल्यानंतर फुलं आणायची, बोरं आणायची. माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे. हे प्रेम आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अंतकरणातून हाक मारली की तू येतो. जनाबाईनं फक्त एक हाक मारली. नामदेव महाराजांच्या घरी होती, एक हाक मारली, ये रे बा विठ्ठला. आबगाव बोललं की मला माहित आहे ही झोपणार. आता मी माझीच पद्धत बदलली. ये रे बा विठ्ठला. अंतकरणात भाव पाहिजे. भाव तिथंच देव आहे. देव भावाचा भुकेलाय. भावे विन देव भाव बळे आकळे. तुका म्हणे होय भावेची संतोषी वशे ना मापाशी आपुलिया. अंतकरणात भाव आहे ना, तिथंच देव आहे. अरे देव लांब नाही, देव मंदिरात नाही. मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में हूँ. ना तीरथ में, ना अमृत में, ना कैलाश में, ना मस्जिद में, ना मंदिर में. मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में. तुझा आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. देव अंगात येत नाही. आमच्याकडे बऱ्याच जणांच्या अंगात येतो. तुमच्याकडे मला माहिती नाही बाबा. आमच्याकडे अंगात येतो देव. देव अंगात येतो. एवढं येतात देव आमच्या अंगात, भरपूर येतात. म्हणजे आमच्या गावात सगळ्याच्यात. आता कशाला फोटो बोलू, सगळ्याच्या अंगात देव येतो. आमच्याकडे येतो नाही पहिला. कितीतरी देव अंगात येतो. माणसं म्हणते ती देव अंगात आला, बाजूला सारा, बाजूला सारा. म्हणजे देव येतो अंगात. देव अंगात येत नाही, देव अंगातच आहे. सर्वगती रामा देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आपल्यातच आहे, तो कळला पाहिजे. संतांना कळत होता. संतांना कळत होतं, संतांनी त्याला सोडलं नाही. जनाबाई महाराज दळत असताना सुद्धा हाक मारली देवाला. दळू लागत होता देव. दळायला आला देव दळायला आला. का दळिता कांदिता तुझं काही ना अनंत. नवी संवेक्षण भरी तुझं काही ना मुरारी. दळत असताना हात मारली तर देव येत होता. आता जात राहिलंय का तुमच्याकडे? आहे का जात घरात तुमच्या? तुमच्याकडे जात नाही. मिक्सर असू द्या की, पण जात काय फेकून दिलं काय नाही? जात आहे का नाही जात? म्हणजे घरात पण नाही ठेवलं तुम्ही. हा, पण ते आता वव्या राहिल्या नाहीत. त्या मग वव्यात बदल झाला. कसं पाटाचं पाणी वाहत माझ्या बंधूच्या उसाला, त्याचा गुळ होईल माझ्या सासूच्या दिवसाला. आता या असल्या वव्यानं हे रे बा विठ्ठला. आता असलं राहिलं नाही. अंतकरणात भाव ठेवा. भाव असेल तिथं देव आहे ना. राम आहे ना तोच गणपती. विठ्ठल आहे ना तोच गणपती. शिव आहे ना तोच आहे. ब्रह्मा तोच आहे. विष्णू तोच आहे. श्रद्धेनं जर आपण सेवा केली ना तर देव सुद्धा आपला ऐकतो. श्रद्धा कमी, ऐका अभिमान जास्त. चिंतामणी देवाना
श्रद्धा कमी अभिमान झालाय देव म्हणे तुक या एवढी कशी थोरी अभिमान भीतरी रागवलो तुकोबरा म्हणतात उशीर झाला ब्राह्मण जेव्हा बसले अन्न शिळ होत चालले वाढ वेळ झाला शिळे झाले तटस्थ ब्राह्मण बैसले ऐका चिंतामणी देव बोलले तुकोबराय आम्हाला ते अधिकार नाही तुकोबराय पुन्हा हात जोडून म्हणतात चिंतामणी देवा तुका म्हणे देवा अहो तुमच्या सुकृते तुमच्या पुण्याईनं आम्ही त्या गणपतीला बोलवू शकतो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि त्वरित मोरे देवा म्हणे तुके या एवढी कशी त्वरित अभिमान भीतर नागवलो सरळ सरळ अर्थ विडंबार कुमारी शब्दात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आज प्रासंगिक दिवस आहे मलाच वाटलं योग्य वाटत नाही दुसरा अभंग घेणं बोलणं आज प्रासंगिक अवतारपर प्रकरणातील अभंग घेऊन देवाचा अवतार सांगावा लागतो आज गणपती बाप्पाचा अवतार आहे भगवान श्री गणेशाचा जन्मदिवस आहे देवाला देवाच्या दिवसाला देवाला किंमत त्या पद्धतीत दिली पाहिजे कुठलाही अभंग घ्यायचं वाक्यानं बोलायचं बांधील दिवस आहे वेगळं बोलता नाही आलं पण महिला मंडळ जाता जाता एक सांगेल या जगामध्ये आम्हाला सोडवणारा फक्त तो आहे गड्या माणसाचं जीवन म्हणजे जडी बुडबुडे देखता देतकता क्षणन लागता दिसेना या जगामध्ये कधी कोणाला मरावं लागेल सांगता येत नाही भाषा कळते ना कधी कोणाला मरावं लागेल सांगता येत नाही या जगामध्ये तुम्ही कितीही संपत्ती कमवा ऐका तरी सुद्धा स्मशानभूमीपर्यंत प्रत्येकाला जायचे आहे मी रोज कीर्तनात पुण्यतिथीच्या कीर्तनाला रोज सांगतो लक्षात ठेवा माऊली श्रीमंताचं घर वेगळं असतं गरीबाचं घर वेगळं असतं श्रीमंताची गाडी वेगळी असते गरीबाची गाडी वेगळी असते भाषा कळते श्रीमंताची गाडी वेगळी गरीबाची वेगळी श्रीमंताचं घर वेगळं गरीबाचं वेगळं ऐका श्रीमंताची बायको वेगळी गरीबाची वेगळी श्रीमंताची काय तरी 10,000ची साडी नेसत गरीबाची लाडक्या भावानं 1,500 दिलेलं त्याची नेसत ते नाही तुमच्याकडे येत का नाही आलं का येतात आलं मी तुमच्याकडे हाय परंपरा चालू ऐका मला सांगा गरीबाची कपडी वेगळी श्रीमंताची वेगळी गाडी वेगळी बंगला वेगळा सगळं वेगळं स्मशानभूमी एकच आहे मग तेरा तो एक इरादा है गरीब हो या श्रीमंत हो सबका बिस्तर तो एक है ऐका सगळ्याचा हातरून एक आहे त्याचं नाव स्मशानभूमी आहे ऐका सगळ्याला तिथं जायचे का जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा मरावं लागणार आहे म्हणून त्याला आपलं करा आपुला तो एक विना जीवा सुख नव्हे सुख पाहिजे तर त्याला आपलं करा सुख देणारा तो आहे आणि दुःख घालवणारा सुद्धा तो आहे संतांनी त्याला सोडलं नाही संताच्या मनात पण आहे स्वप्नात पण आहे मनी वशे ते स्वप्नी मनात येतं ते स्वप्नात दिसतं दोन मुलं एका गावातली दोघं इंजिनियर होते पनवेलला कामाला होते कुठे होते पनवेल जवळ ना तुम्हाला पनवेलला कामाला दोघं इंजिनियर लाख रुपये पगार एकाचं लग्न जमलं आणि एकाचं जमलंच नाही
आणि एक जण म्हणणार त्याचं लग्न जमलं आणि माझं नाही जमलं, त्याचं नाही जमलं आणि माझं कसं जमलं, त्याला बी तेवढाच पगार मला बी तेवढा पगार, त्याचं जमलं आणि माझं. त्यानं सांगितलं तुला लग्नाला माझ्या यावं लागलं, तू माझा मित्र आहेस, लग्नाला गेला असाच मंडप, असाच मंडप. पाहुणे आले होते, पाहुणे आले, वराड आलं, घोडा आलं. तुमच्याकडे असतं का नाही ते? असतं ना, बँड घोडं असतं ना. हा, ते सगळे आले, पाहुणा आलं, नवरी आली, सगळे आले. आणि तो सुद्धा मित्र लग्नाला आला. ऐका, आता पहिली प्रथा वेगळी आहे, आताची प्रथा बदलली. आता नवरीला कुरवल्याने उचलून घ्यायचं, नवरदेवाला करवल्याने उचलून घ्यायचं. लग्न लागल्यावर हार घालायचा, फेकून टाकायचा गाळ्यात. ही पद्धत आहे आताची. नवरदेवानं आपला हुशार होता, तो बळवलीचा नवरदेव चतुर होता. त्यानं हार जसा टाकला बरोबर नवरीच्या गळ्यात पडला. नवरी आपली गरीब होती बाहेरची, तिनं काय प्रॅक्टिस केलं नव्हतं. तिनं जसा हार टाकला तसा काकाच्या गळ्यात जाऊन पडला. कुठं पडला? ऐका आता दृष्टांत पुढं ऐका. हा तमाशा बघायला कोण गेलाय? तो मित्र लग्नाला. हा सगळा खेळ पाहिला आणि दिवसभर तेच चिंतन, त्याचं जमलं आणि माझं जमलं नाही. म्हटला उद्या कामावर जायचंय, कुठं पण वेळ लांब आहे. आई म्हणली राहा आजचा दिवस, आता उद्या जा तिकडं, मुक्कामी तिकडच कर, कामावर बी जा तिकडच, आजचा दिवस राहा. झोपला खाटोवर. खाटोवर ह्याचं स्वप्नात लग्न लागलं. वराड तीच, घोड तीच, काका तीच, पाहुणी तीच, नवरी दुसरी होती. सगळे आले, याचं लग्न लागलं. आणि नवरदेव नवरा नवरीचं लग्न लागायच्या अगोदर वरदावा असतो गावात. काय असतो? वरदावा म्हणजे पाया पडणी असते. नवरी एका घोड्यावर, नवरदेव एका घोड्यावर. गावात एक 5वी 6वीचं पोरग जरा म्हणजे खोडील होतं. त्यानं दिवाळीचं फटाकडं बाहेर काढलं, 8 टोम बॉम्ब म्हणजे ना, आणि तो घोड्याच्या पायात लावला. कुठं लावला? घोड्याच्या पायात. जसा लावला तसा घोड्यानं जी उडी मारली. नवरदेव एकीकडे पडला आणि नवरी एकीकडे पडली. हा खाटावर होता, ह्यानं कुस बदलली, वरनं खाली पडला. आणि पप्प्याची आई म्हणली पप्प्या काय झालं? अगं मला नाही काय झालं, तिला लागलंय का बघ. कुठं? स्वप्नात. संताच्या स्वप्नात आहे, अरे मनात आहे. म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत. म्हणते कुठली जात पाहिली नाही, अरे कुठलं कुल पाहिलं नाही. उच्च नीच काही नेने भागवंत, उच्च नीच काही नेने भागवंत, हे भागवंत तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाची देवानं सेवा केली. अरे चाकरी केली, चाकरी. पाणी भरलं, पाणी श्रीखंड्याच्या रूपात नाथ महाराजाच्या घरी जाऊ का? त्याला सोडलं नाही. त्याला जर सोडलं तर फटकं खावं लागतं. भाषा कळते ना? काळाचं फटकायचं, यावं लागतं, राहावं लागतं, मरावं लागतं. संत येतात, थांबतात, सोयीचेने जातात. का? त्याला सोडलं नाही, त्याला ओळखलं. तुम्ही त्याला ओळखा. अय गणपती गावात आला तरी त्याला जय श्रीराम त्याच्या समोर जाऊन म्हणला तरी चालतंय, काय हरकत नाही. तुम्हाला देव कुठला आवडतो? राम ना. गणपतीच्या पुढे सुद्धा म्हणायचं जय श्रीराम, काही वेगळा नाही, तोच आहे. राम पण तोच आहे, कृष्ण सुद्धा तोच आहे, विठ्ठल सुद्धा तोच आहे. फक्त श्रद्धेनं पूजा करा, अर्चा करा. तो आनंद देण्याकरता येतो, लक्षात ठेवा. ऐका, अनेक देवांचे अवतार भक्ता करतायत. कोणा करतायत? भक्ता करतायत. या देवाचा अवतार भक्ता करता नाही, या देवाचा अवतार स्वतःची आई करताय. आज भगवान श्री गणेशाचा जन्म उत्सव आहे.
म्हणून 5 मिनिटात गणपतीचं चरित्र सांगणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी तरी सांगितलं पाहिजे. आज माघ महिन्यातील चतुर्थी, गणेश जयंती. ऐका, वर्षातून 24 चतुर्थ्या पडतात. शुद्ध वद्य अशा महिन्याला 2 असतात. वर्षातून 24 असतात. त्यातल्या 2 महत्वाचे आहेत, माघ आणि भाद्रपद. ऐका, हा गणपतीचा जन्म फक्त आई करत आहे. ज्यावेळी भगवान शंकराच्या आज्ञेत गण होते, नंदी होते. गण शंकराचा ऐकायचे, नंदी शंकराचा ऐकायचे, सगळे शंकराचा ऐकायचे. पार्वतीचं कोण ऐकतच नव्हतं. पार्वती मातेचं कोण ऐकत नव्हतं. मग पार्वती मातेच्या 2 दासी होत्या, जया आणि विजया. किती होत्या? 2 दासी. त्यांनी ठरवलं सगळे गण शंकराचा ऐकतात, शिवगण म्हणायचं त्याला. नंदी भगवान शंकराचा ऐकतात, ब्रह्म त्यांचंच ऐकतात, सगळेजण त्यांचं ऐकतात. आपलं कोण ऐकत नाही. ज्यावेळी मी आंघोळीला स्नान करायला जात असते, कोणीतरी पाहिजे ना माझ्या दारामध्ये द्वारपाल म्हणून, कोणीतरी माझ्या सेवेसाठी पाहिजे. म्हणून नंदीला उभं पहिल्यांदा केलं. कोणी? पार्वती मातेनं नंदीला बाहेर उभं केलं. पण भगवान शंकर आले, नंदीचं ऐकलं नाही. नंदी म्हटलं आज जायचं नाही, तुम्ही आज जाऊ शकत नाही. तू कोण सांगणार म्हटले बाबाजी. माझ्या घरात मला जायला अडवतोय. पार्वती माझी पत्नी आहे, मी जाऊ शकत नाही माझ्या घरात. मग आले, नंदीचं ऐकलं नाही. पुन्हा विचार पडला, आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. हे सगळे त्यांच्या ऐकण्यातले. त्यावेळी ब्रह्मदेवाला नारदांना इच्छा होती, गणेश जन्माची कथा ऐकण्याची इच्छा नारदांची झाली होती. त्यावेळी ब्रह्मदेव त्यांना ही कथा सांगत होते. ही ब्रह्मदेवानं सांगितलेली कथा आहे शिवपुराणात. कुठले? ही शिवपुराणात आलेली मी कथा सांगतोय. नंदीचं ऐकलं नाही म्हणून पुन्हा पार्वती मातेनं, ऐका, स्नान करत असताना आपल्या अंगाच्या मळापासून, असा उल्लेख आहे, अंगाच्या मळापासून मळ. मळ म्हणजे एक जण म्हणला महाराज मळ म्हणतात, पार्वती मातेनं का आंघोळ केली नव्हती? भाषा करते का? मळ कोणता मळ? आज ही पांडुरंगाच्या दारात जा. पांडुरंगाला स्नान घालण्याच्या अगोदर ऐका, पहिल्यांदा अंगाला लेप लावला जातो. देवाच्या अंगाला तो लेप लावल्यानंतर ऊब मिळते, नंतर देवाला आंघोळ घातली जाते आणि नंतर देवाची पूजा करून आरती केली जाते. पहिल्यांदा लेप लावला जातो. तशी पार्वती माता आंघोळ करायच्या अगोदर अंगाला लेप लावायची. ऐका, जो लेप होता, ऐका, त्याच्यापासून एक मूल तयार केलं. ऐका, मूल तयार केलं. त्याच्यामध्ये मूळ दैवताची स्थापना केली, त्याच्यात प्राणाची स्थापना केली. ऐका, त्या प्राणाची स्थापना मुलात केल्यामुळे त्याला गणपती नाव दिलं. आणि त्या गणपतीला सांगितलं, आजपासून तू माझं रक्षण कर, तो आजपासून माझा मुलगा आहे. आज मी ज्यावेळी स्नान करीत असेल त्यावेळी कोणी आलं तरी आज सोडायचं नाही. भगवान शंकर आले आणि हातात काठी दिली होती गणपतीच्या. भगवान शंकरानं आज जाण्याचा प्रयत्न केला, पण गणपतीनं जाऊ दिलं नाही. काय केलं? गणपतीनं आज जाऊ दिलं नाही. त्यावेळी भगवान शंकराला राग आला, कोण आहे माझ्या दारात उभा राहिला, मला जाऊ देत नाही. म्हणून गणांना बोलवलं. गणपती शिवगण, महादेवाच्या ऐकण्यातले जे गण होतं ते गण आले. गणाला सांगितलं कोण आहे त्याची विचारपूस करा. सगळे आले विचारा. इतिहास मोठा फास्ट सांगतो. विचारायला आले. विचारायला आल्यानंतर त्यानं मारायला सुरुवात केली. काय केली? मारायला. गणाला मारायला सुरुवात केली काठीनं, गणपतीनं. मारायला लागल्यानंतर बाहेर काय कालवा चाललाय, गोंधळ चाललाय म्हणून दासीला बाहेर पाठवलं. दासीनं आज जाऊन सांगितलं, तुमच्या मुलाचं आणि गणांचं भांडण लागलंय, त्यांनी मारामारी चालू आहे. त्यावेळी तिला कौतुक वाटलं, म्हणजे माझा मुलगा माझ्या आज्ञेचं पालन करतोय. पार्वतीला अभिमान झाला होता. त्यावेळी गणाला माघारी मारून पाठवलं. पुन्हा नंदी आले, पुन्हा ब्रह्म आले. हे 2 जण आले. दोघांनी 2 पाय धरले आणि गणपतीला ओढायला सुरुवात केली. पुन्हा गणपतीनं काठीनं मारामारी चालू केली. इंद्रदेव आले. ऐका, नारद मुनी सर्व देव देवता तिथं आल्यानंतर सगळ्याशी युद्ध केलं. कोणी? गणपतीनं. कोणाला सुद्धा ऐकत नव्हता. गणपती सगळ्याला मारत होता. देव आहे तो, चतुर आहे तो शिरोमणी, सगळ्याला मारत होता. काय करावं विचार पडलाय. भगवान शंकराला राग आला. त्रिशूळ काढलं आणि त्याचा शिरछेद केला. ऐका,
शिर वेगळं केलं, धड वेगळं झालं. शिर वेगळं केल्यानंतर पार्वतीला कळालं माझ्या मुलाचा वध केला, माझ्या मुलाला मारलंय. राग आला पत्नीला, माझा मुलगा जिवंत झाला पाहिजे. ऐका, ती आदिमाया शक्ती आहे. आईला राग आला तर ऐका, ही पृथ्वीला सुद्धा तप्त करण्याची क्षमता मातृत्वात आहे, लक्षात ठेवा. आईला राग आला, आईला राग आल्यामुळं आता सर्व देवदेवतांनी विचार केला कसा तरी आपलं पार्वती मातेचा राग शांत केला पाहिजे. म्हणून नारदानी इंद्रदेवानी सगळ्यांनी मिटिंग घेतली. पार्वती माता रागवली, हिचा राग शांत केला पाहिजे. म्हणून तिनं सांगितलं एक काम करा, माझं मूल मला जिवंत पाहिजे. त्यावेळी उत्तरेकडे तोंड करून जर कोणी पशु जर झोपला असेल, कोणी झोपला असेल पशु, त्याचं मुंडकं आणा आणि माझ्या मुलाला बसवा. ऐ उत्तरेकडे तोंड करून एक हत्ती झोपलेला होता. हत्ती उत्तरेकडे तोंड करून एक दाताचा हत्ती होता तो, एक दाताचा. मग त्याचं शिर कापलं, त्या मुलाला बसवलं. मुलाला बसवल्यानंतर पुन्हा भगवान शंकराचं स्मरण केलं, पुन्हा त्यात प्राणाची स्थापना केली, पुन्हा ते मूल जीवन केलं. म्हणून त्याला एकदंत नाव दिलं. एक दाताचं होतं ते कोण? हत्ती. आणि पार्वतीने सांगितलं ह्याला कोण विचारणार? हे दिसतंय असं, सोंड वाकडी आहे का नाही, वाकडी, कान मोठे, डोळे लहान, पोट एवढं सुटलेलं, त्याला कोणतरी किंमत दिल का? सगळी नावं ठेवतील. ब्रह्मदेवाने सांगितलं काळजी करू नको, विष्णूने सांगितलं काळजी करू नका, आम्हाला तिघाला मान आहे, आम्ही या जगात सर्वश्रेष्ठ आहे. ऐका, तरी सुद्धा आमच्या अगोदर त्याची पूजा केली जाईल. म्हणून ऐका, त्याची पहिल्यांदा पूजा केली जाते. प्रत्येक वेळेस त्याची पूजा केल्याशिवाय ऐका तो कार्य सफल होत नाही. म्हणून पहिल्यांदा त्याची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव आणि सर्व कार्येषु सर्वदा. ज्ञानेश्वर Thank you.